आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असा प्रसंग घडला की क्षणभर सगळ्यांचा श्वास रोखला गेला. राष्ट्रीय सन्मानाच्या ध्वजाच्या खांबावरती एक तरुण चढला होता आणि तब्बल 1.5 तास तो खांबावरती लटकवून राहिला. हा थरार पाहण्यासाठी क्षणात गर्दी जमली. प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन सगळ्यांचीच धावपळ सुरू झाली. हा तरुण आहे सासपडे गावचा भरत यादव. घरगुती आणि वैयक्तिक अडचणींमुळे आपल्या वेदना मांडण्यासाठी त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितले जाते. खांबावर उभा राहून तो सतत एकच गोष्ट सांगत होता की माझं कोणी ऐकत नाही. अनेकांनी विनंती केली, संयम राखण्यात आला आणि अखेर अश्रूंना वाट मोकळी झाल्यावरती भरत यादव खाली उतरला. खाली उतरताच त्याला न्याय मिळालाच पाहिजे असा आवाज गर्दीतून उमटला. यानंतर प्रशासनानं मानवतेचा दृष्टिकोन घेत त्या तरुणाला आपल्या दालनात नेलं. हा प्रकार केवळ थरारक नव्हता, तर तो होता दुर्लक्षित वेदनांचा आणि व्यवस्थेकडे लक्ष वेधणारा. ही आहे आजची धक्कादायक घटना. या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या महासंघ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा महासंघ न्यूज. धन्यवाद.